पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी। पुण्याच्या खडकवासला मतदारसंघामध्ये पराभूत झालेले पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडकेंनी 2 मतदान केंद्रातील मतदानावर आक्षेप नोंदवलेला होता। 2 ईव्हीएम मशीनमध्ये 1400 मतं नोंदवली जात आहेत। मतं आणि व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे। सचिन दोडकेंनी आक्षेप नोंदवल्याने पडताळणी ही थांबलेली आहे। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रणजित, वृषाली, नोव्हेंबर 2024 या वर्षात जी आहे ती विधानसभा निवडणूक झाली। त्यानंतर अनेक उमेदवारांनी जे आहे तो या निवडणुकीच्या मतमोजणीवर आक्षेप घेतला। त्यानंतर आपण पाहू शकतो की खडकवासला मतदारसंघातील शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांनी देखील यामध्ये आक्षेप घेतला होता। त्यांच्याच या विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी जी आहे ती आता काही वेळापूर्वी सुरू झाली। मात्र पुन्हा एकदा सचिन दोडके यांनी जो आहे तो या ठिकाणी आपला आक्षेप नोंदवलेला पाहायला मिळालत आहे। त्यामुळे बराच काळ झालं या ठिकाणी ही मतमोजणी जी आहे ती आता पुन्हा थांबवण्यात आली आहे। दोडकेंनी घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोग जे आहे ते निरुत्तर झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। दोडकेंचं असं म्हणणं आहे की ज्या व्हीव्हीपॅट मधील ज्या चिठ्ठ्या आहेत त्या मोजण्यात याव्या। मात्र या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र ज्या ईव्हीएम मशीनमधील आकडेवारी आहेत ते दाखवण्याचं या ठिकाणी वाद जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर मतदानाची आकडेवारी ईव्हीएम मशीनमधील असेल, त्याचप्रमाणे व्हीव्हीपॅटमधील स्लिपची खातरजमा अशी करावी अशी मागणी दोडकेंनी केली होती। मात्र दोडकेंप्रमाणे अनेक उमेदवारांनी देखील ईव्हीएम हॅक झाल्याची शंका उपस्थित केली होती। मात्र राज्य निवडणूक आयोग जो आहे त्याच्याकडून ईव्हीएम मशीनमधील आकडेवारीची पडताळणी करू अशी भूमिका घेतल्याने पराभूत उमेदवाराकडून जी आहे ती या ठिकाणी आता या आक्षेप जो आहे तो या ठिकाणी नोंदवण्यात आला आहे। यामध्ये आपण पाहिलं तर 2 मतदारसंघातील या मशीन्स जे आहेत त्याची पडताळणी करण्याचं या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला कोण पाहायला मिळतं। मात्र यावर आक्षेप घेतलेला आहे। याच दोन्हीही या ईव्हीएम मधील 1400 आणि दुसऱ्या ईव्हीएम मधील 1400 मतं जे आहेत ते मोजण्याचं काम मतदान विभागाकडून जे आहे त्या ठिकाणी होईल। मात्र हा जो आहे तो या ठिकाणी आक्षेप घेतल्यामुळं ही मतमोजणी जी आहे ती आता काही काळासाठी थांबवलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। त्यामुळेच पाहिलं तर ही दुसरी होणारी मतमोजणी तरी विश्वासार्ह आहे का, हाच प्रश्न जो आहे तो आता या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळते। वृषाली, नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।